त्यावेळेस आम्हाला गावकऱ्यांना धक्काच बसला की 15 वर्षापासून इथं ट्रस्ट चालू आहे आणि ट्रस्ट पूर्णपणे व्यवहार बघत आहे आणि गाववाल्याला काही माहित नाही. इथं गावात जे लोक तिथं ट्रस्टवर आहेत त्यांच्यात ते लोक म्हणतात आमच्याकडून सह्या नेल्या, कशासाठी नेल्या हे सुद्धा ते काही लोकांना आम्हाला सांगितलेलं आहे. ते आले नाही तर प्रत्येकाला फोन लावलेला आहे. आम्ही 20 वर्षापासून आम्ही पट्टी गोळा करतो. ट्रस्टचं आम्हाला 10-15 वर्ष आम्ही करतो काम. इथं असताना पण आम्हाला हे ट्रस्ट काहीच माहिती नाही. त्यावेळेस रातोरात असा एक बॅनर आणून लावण्यात आलेला आहे. परळी वैजनाथ मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष संजय जाधव हे अध्यक्ष होते ट्रस्ट संस्थेची. घटना आमच्याकडे आहे, संस्थेने घटना दिलेली. जहां नदी नहीं है वहां पुल बना है और वो पुल जो कॉन्ट्रॅक्टर और इंजिनियर के बीच तणाव हुआ है. अशा प्रकारचं हे गोवर्धनचं जे ट्रस्ट या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही ट्रस्ट स्थापन करता, मग ट्रस्ट स्थापन करता तर त्या ट्रस्ट बद्दल तुम्ही गावकऱ्यांना माहिती का देत नाही? ग्रामपंचायतला का माहिती नाही? डिटेल माहिती पाहिजे. यांच्यावर गुन्हे दाखल करा. यांनी भ्रष्टाचार केलेलाच आहे. यांचा आर्थिक व्यवहार झालेला असेल, कोणत्या बँकेत अकाउंट आहे, कुणा ट्रस्ट दुसऱ्याला कुणालाही माहित नाही आहे. आज आपण आलेलो परळी तालुक्यातील गोवर्धन या ठिकाणी अर्जुनेश्वर जे मंदिर आहे, प्रसिद्ध मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी एक काय म्हणता येईल तर ट्रस्ट जे स्थापन केले गेल्या 15 वर्षापासून गावातल्या नागरिकांना, सामान्य जनतेला त्या गोष्टीची माहित नाही. परंतु या ठिकाणी 15 वर्षापासून त्यांना फसवण्याचं काम देखील या ट्रस्टीकडून होत असल्याची माहिती समोर आली. एकंदरीत पाहायला गेलं तर देवस्थानाची जे काही देखरेख आहे, जे मंडळ देखरेख करतं, जे या ठिकाणी स्वच्छता जे काही कारभार आहे ते पाहतात असे कार्यकर्ते आपल्यासोबत. काय नेमकी घटना आहे, काय आज तुम्हाला माहिती झालेलं आहे? आज या ठिकाणी ट्रस्टचं बॅनर देखील लागलेले, या आधी कधी बॅनर नव्हतं. काय आहे नेमकी घटना? आम्हाला कुठल्याही प्रकारचं हे ट्रस्ट झालेलं माहित नाही. आम्ही जवळपास 15 ते 20 वर्षापासून या मंदिरामध्ये बघतो. अखंड हरिनाम सप्त्यातील पट्टी गोळा करतो, पट्टी गोळा करून इथं आणतो. अखंड वेणी जे काही ट्रस्ट केलेले कुठल्याही गोवर्धनतल्या नागरिकाला माहित नाही. जे लोक तिथं ट्रस्टवर आहेत त्यांच्यात ते लोक म्हणतात आमच्याकडून सह्या नेल्या, कशासाठी नेल्या हे सुद्धा ते काही लोकांना आम्हाला सांगितलेलं आहे. पण त्यांनी काय म्हणले, आम्हाला म्हणले आधार कार्ड द्या, आम्ही सह्या घेतल्या. ते म्हणले कशाला पाहिजे? ते म्हणले ट्रस्ट करायचे, असं त्यांनी आम्हाला एक दोघा जण कल्पना दिली. पण ते म्हणले आम्हाला सुद्धा माहित नव्हतं. पण आम्हाला तर काय माहित नाही, आम्हाला तर अंधारात ठेवलेला आहे. काय नेमकं आज तुमची बैठक झाली, बैठकीला तुम्ही त्यांना बोलवलं होतं, ते आले का? नेमकं तुमचं बैठकीत काय ठरलंय, आता पुढे काय करायचं? ते आले नाही तर प्रत्येकाला फोन लावलेला आहे. आम्ही 20 वर्षापासून आम्ही पट्टी गोळा करतो. गावातले लोक एकदम देव माणूस आहेत, ते आम्हाला प्रतिसाद देते चांगला आणि प्रतिसाद देते. आणि नंतर आता हे आम्हाला काहीच माहित नाही. ह्याचं ट्रस्टचं आम्हाला 10-15 वर्ष आम्ही करतो काम. इथं असताना पण आम्हाला हे ट्रस्ट काहीच माहिती नाही. काय नेमकं एकंदरीत ट्रस्टची जी भानगड आहे नेमकी कशी उघडकीस आली, काय तुम्हाला कसं माहित झालं? या देवस्थानावर ट्रस्ट आहे, किती सदस्यांची बरी आहे, एकंदरीत कुठल्या वर्षी स्थापन झाले, एकंदरीत सर्व काही माहिती? मी गावात फिरत असताना काही लोकांनी मला सांगितलं की बाबा हे असे आधार कार्ड गोळा करत आहेत, आम्हाला काही माहित नाही कशासाठी गेले. तर ते थोडं कानकून लागल्यामुळे मी बघितलं, अर्ज दिला धर्मदाय आयुक्ताला. त्यांच्याकडून मला घटना आणि बॉडी कळाली की अशी आहे. त्यावेळेस आम्हाला गावकऱ्यांना धक्काच बसला की 15 वर्षापासून इथं ट्रस्ट चालू आहे आणि ट्रस्ट पूर्णपणे व्यवहार बघत आहे आणि गाववाल्याला काही माहित नाही इथं गावातल्या. आणि ज्यावेळेस आम्हाला कळालं आणि ग्रुपच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना सांगितलं, त्यावेळेस रातोरात असा एक बॅनर आणून लावण्यात आलेला आहे. काय ते ट्रस्टचं काय काम असं एकंदरीत तुम्हाला माहिती आहे का? ट्रस्टच्या माध्यमातून देवस्थानाला काही देणग्या येतात, काही फंड येतात, काही शासकीय अनुदान येतात. या सर्व शासकीय अनुदानाचं त्यांना काय केलं असं, त्यांना गैरव्यवहार या अनुदानामध्ये केला आहे का, किंवा त्याचे काही या देवस्थानाला पैसे लावण्यात आलेले आहेत का? नाही, त्याची काहीच कल्पना नाही आम्हाला. आम्ही तसे अर्ज दिलेले आहेत धर्मदाय आयुक्ताला की आम्हाला त्याचे डिटेल्स देण्यात यावी, की ऑडिट वगैरे काही केलेलं आहे किंवा काही अपहार केलेला आहे का. पण गाववाल्याला पूर्ण अंधारात ठेवून जे केलेले ते पूर्ण कुणालाही कल्पना नाही. असं हे ट्रस्ट कोणी स्थापन केलंय, काय नाव सांगता येतील तुम्हाला, जे की ज्यांनी हे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, असे कोण कोण व्यक्ती आहेत? हो, त्यावेळेस हे आपले परळी वैजनाथ मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष संजय जाधव हे अध्यक्ष होते ट्रस्टचे त्यावेळेस स्थापन करताना. उपाध्यक्ष आपले शहाजी नाही त्यावेळेस एक 15 वर्षापूर्वी उपाध्यक्ष होते शहाजी जाधव होते आणि सचिव दिलीप नाना देशमुख होते. काय त्या तुम्हाला धर्मदाय आयुक्तांनी जे पत्र दिलेले त्या पत्रामध्ये काय असं एकंदरीत त्यांच्या ध्येयधोरण काय, संस्थेचे असं काही सांगण्यात आलेलं आहे का? हो, संस्थेची घटना आमच्याकडे आहे. संस्थेनं घटना दिलेली, त्यामध्ये मंदिरामध्ये धार्मिक उत्सव साजरे करणे, मंदिराच्या श्रद्धेमध्ये वाढ करणे, सभागृह बांधणे, लग्न समारंभ करणे, असे अन्नदान करणे, असे प्रायोजन केलेले आहे. पण अशातलं काही ट्रस्टनं कोणतंही काम केलेलं नाही. फक्त ट्रस्टा निर्माण केली आणि ती माहित न होता की अंधारात.
काय एकंदरीत जी घटना आहे आता परळी तालुक्यातील नवीनच आता कुठल्या तरी घटना अशा समोर येतात, उघडकीस येतात. भ्रष्टाचाराचा हे देखील आता नवीन प्रकार समोर आलेला आहे. देवस्थानावर देखील लोक ट्रस्ट काढून आता भ्रष्टाचार करतात. काय वाटतं? नहीं, मी पाठीमागे सांगितलं होतं कि जहां नदी नहीं है वहां पुल बना है, और वो पुल जो कॉन्ट्रॅक्टर और इंजिनियर के बीच तणाव हुआ है. अशा प्रकारचं हे गोवर्धनचं जे ट्रस्ट या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. ट्रस्ट स्थापन करणे ही अभिमानाची आणि चांगली गोष्ट आहे, परंतु ती अंधारात ठेवून का? प्रत्येकाच्या गावकरी जे आहेत, आज या पंचक्रोशीतलं हे ग्रामदैवत आहे अर्जुनेश्वर देवस्थान, आणि या अर्जुनेश्वर देवस्थानाबद्दल सर्व गावकऱ्यांची एवढी श्रद्धा आहे की कुठलाही गावकरी कुठल्याच कामाला इथला विरोध करत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही ट्रस्ट स्थापन करता, मग ट्रस्ट स्थापन करतात तर त्या ट्रस्ट बद्दल तुम्ही गावकऱ्यांना माहिती का देत नाही? ग्रामपंचायतला का माहिती नाही? गावकऱ्यांच्या या श्रद्धाळू लोकांना यापासून आपण का दूर करता? याचा अर्थ आपल्याला निश्चितच काहीतरी वेगळे पण करायचं आहे, किंवा काहीतरी आर्थिक व्यवहार असेल किंवा काही राजकारण असेल, तुम्हाला या मंदिरामध्ये आणण्याचा तुमचा निश्चितच डाव असेल, म्हणून तुम्ही ही गोष्ट लोकांना माहित होत देत नसता. काय एकंदरीत आता तुमच्या बैठकीमध्ये काय निर्णय झाला, त्या संस्थेवर तुम्ही काय कारवाई करायला लावणार आहेत? संबंधित विभागाकडे तुम्ही तक्रार अर्ज बाजारी करणार आहात? संबंधित ह्याच्याकडे अर्ज बाजारी करणार आहेत, केलेलीच आहे. आणि आता आम्ही उपोषणला बसण्याची आता आमची तयारी, कलेक्टर ऑफिसला अर्ज देऊन यांची आम्हाला डिटेल माहिती पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल करा. यांनी भ्रष्टाचार केलेलाच आहे, यांचा आर्थिक व्यवहार झालेला असेल, कोणत्या बँकेत अकाउंट आहे, कुणा ट्रस्ट दुसऱ्याला कुणालाही माहित नाही आहे, ह्याच्यावर कुणाकुणाच्या देणग्या आल्या, कसे व्यवहार झाले, यांचे ऑडिट रिपोर्ट कसे झाले, काय झाले, ह्याच्यावर आम्हाला माहिती घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला बसणार आहोत गावकरी सगळे. एकंदरीत आज जी बैठक घेण्यात आली त्या बैठकीमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं का? त्यांच्याकडून काय तुम्हाला निरोप मिळाला का? त्यांचे फोन लागले का? एकंदरीत काय बोलणं झालं? त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं, पण कुणीही आलेलं नाही. त्याच्यातलं बहुतेक त्या अध्यक्षाने सगळ्यांना घरी जाऊन सांगितलं तुम्ही कुणी बैठकीला जाऊ नका, त्याच्यामुळे त्याच्यातला एक बी माणूस हजर झाला नाही आणि कुणी आलेले नाही. काय एकंदरीत आज जी बैठक झाली त्या बैठकीला कुठलाही ट्रस्टी या ठिकाणी उपस्थित नाहीये. गावचा जी सामान्य नागरिकाची फसवणूक झाल्याची आता चर्चा समोर येते. पण आम्ही प्रत्येकाला फोन केला, जेवढे कमिटीवर लोक आहेत तेवढ्याला प्रत्येकाला फोन केला, आणि ज्या गावात जी ग्रुप आहे आपल्याला की जी माहिती जण करून सगळ्याला समजती, त्या ग्रुपवर मेसेज टाकून 8 दिवस झालं. त्यावेळेस पण कोणी, आणि प्रत्येकाला रात्री पण फोन केले आम्ही की सकाळी मंदिरात या, की मीटिंगचं हे करायचंय म्हणून, पण एक पण माणूस आला नाही. आणि त्याच्या अगोदर पण आम्ही प्रत्येक दिवाळीच्या पाडव्याला आम्ही बैठक असते गावातली, की बाहेरले लोक येतात, काही पुणे हे सगळे जे बाहेर लोक गेलेले ते लोक येतात, आणि त्यावेळेस पण आम्ही प्रत्येक वेळा बैठक घेतो प्रत्येक पाडव्याला दिवाळीच्या. त्यावेळेस पण आम्ही म्हणलो किंवा ट्रस्ट काय करायचंय का, तर एकही माणूस ह्याच्यातला म्हणला नाही की आम्ही अर्ज द्यायला केलंय. म्हणजे इतके दिवस 10-20 वर्षे 15 वर्षे सगळे असं गुपित यंत्रणा ठेवली, म्हणजे एकालाही माहित नाही. असं आता हे दिवाळीला पाठीमागे 1 महिना झाला असेल, त्यावेळेस पण आम्ही चर्चा केली, पण त्यावेळेस पण हे झालं नाही की सांगितलं नाही त्यांना. नक्कीच पण आम्ही अजिबात कल्पना केली नाही, किंवा सरपंच होते. एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला जातो, रस्त्यात केला जातो, वेगवेगळ्या विकास कामामध्ये केला जातो, परंतु आता देवस्थानामध्ये सुद्धा भ्रष्टाचार होतोय. तुमच्या गावामध्ये एवढं श्रद्धेचं ठिकाण असताना आपल्या पंचक्रोशीमध्ये अर्जुनेश्वर देवस्थान हे नावाजलेलं आहे. या ठिकाणी लोक मनोभावे भक्ती करतात, परंतु याच ठिकाणी जर भ्रष्टाचार होत असेल तर भक्तांनी या ठिकाणी पाठ फिरवणारा काय करू नये? नक्कीच ना. तर आता एवढी मोठी ट्रस्ट स्थापन केली, सगळ्या गावकऱ्यांना अंधारात ठेवलंय. कधी थोडीशी कुणकुण लावत द्यायचे ना, 15 वर्षापासून कारभार करतात, हे चुकीचं आहे. माध्यमातून कुठला विकास करण्यात आला का? इथं काय 1 रुपयाचा विकास केला नाही. सगळं जे केले ते लोकवर्गणीतून, लोकवाट्यातून लोकांनी जमा करून हे देवस्थानासाठी केलेले. आणि ट्रस्ट, आणि मी गावचा सरपंच आहे, आणि माझ्या काळात कधी कोणत्या गोष्टीचं ठराव वगैरे दिलं, माझ्यासाठी ठरावासाठी मागत होते, पण ते ठराव ह्यासाठी मागत होते समिती स्थापन करायची, ट्रस्ट स्थापन करायची. तुम्ही गावचे सरपंच आहात, ज्यावेळेस एखाद्या ट्रस्टचं ऑडिट केलं जातं त्यावेळेस आपल्याकडून काही एनओसी ग्रामसेवकून काही पत्र गेलेलं आहे का, किंवा कुठला काही असं फॉर्मवर सही घेण्यात आलेली की आपल्या ट्रस्टचं रिन्युअल करायचंय, किंवा काही वेगवेगळ्या पद्धतीचे या ठिकाणी विकास काम आणायचं आहे, फंड आणायचा आहे, असं काही तुम्हाला सांगण्यात तरी आलं होतं? नाही, कधीच नाही, काहीच नाही, ह्याच्याविषयी काहीच बोललेच नाहीत. फक्त ते नवीन स्थापन करायचे, आम्हाला ठराव द्या. म्हणलं असं स्थापन करताच येत नाही, ठरावावर समिती स्थापन होत नाही ना, तर प्रोसिजरच करावं लागत ना. ते भीमाशंकर आपण म्हणून माझ्याकडे 2-3 वेळेस चालते, ते ट्रस्टी आहे त्याच्यातले समजा. याच्यामध्ये संजय जाधव यांचं नाव येत आहे, ते जे धनंजय मुंडे यांचे जवळचे कार्यकर्ते. पाहायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून हा स्कॅम झालेला आहे. एकंदरीत आता ते स्वतः देखील अध्यक्ष आहेत. एकंदरीत त्यांनी तुम्हाला याच्या आधी काही कल्पना दिली होती का? नाही, कधीच कल्पना दिलेली नाही त्यांनी मंदिरासंदर्भात.
पूर्ण गावाला अंधारात ठेवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने या ठिकाणी ट्रस्ट बोगस ट्रस्ट आता तुम्ही सगळेच म्हणतायत त्या पद्धतीने ज्या उभारण्यात आले गावाला अंधारात ठेवून, काय सांगता येईल याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे? याच्यावर तर कारवाई होणारच आहे ना. जे याच्यामधले जी बॉडी मधले मेंबर आहेत आता ह्यांना प्रत्येकाला माहिती आहे, पण ते म्हणजे आम्हाला काहीच माहित नाही. यांना प्रत्येकाला माहिती. ह्याचा जॉब आता आम्ही धर्मादाय आयुक्त मध्ये विचारणारच आहेत. आणि याचं गावातले जी सदस्य मंडळीत मला वाटतं जवळपास 10-15 जण सदस्य मंडळीत, यावर 21 जण आहेत. तर 21 जणांपैकी एकही सदस्य या ठिकाणी असा येऊन म्हटला नाही की आम्हाला ह्यातलं माहित नाही किंवा असं काही झालेलं नाही. एकही सदस्य या ठिकाणी का आलेला नाही ना. प्रत्येकाला फोन केले ते, इथं कुणीच आलं नाही, मला काम आहे असं तसं म्हणून कारण सांगून घरी बसले ते. म्हणजे 21 लोकांना माहित होतं की ट्रस्ट स्थापन होत आहे. हा, त्यांना माहिती आहे ना, त्यांना सगळं माहिती आहे ना. आज थोडंच आहे. नक्कीच आपल्यासोबत अनेक गावकरी सुद्धा जोडलेत. एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी जे देवस्थानावर हे बोगस ट्रस्ट निर्माण झालेले, याच्या बाबतीत आता आंदोलन केलं जाणार आणि गुन्हा दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात येतं. सर्वप्रथम तर अर्जुनेश्वर देवस्थान हे सगळ्या आमच्या पंचक्रोशीमध्ये सगळ्याचं श्रद्धेचे स्थान आहे. आणि कोणतेही देवस्थान असलं तर ट्रस्ट तिथं होतेच. आणि त्या ट्रस्ट होण्यासाठी आमचा म्हणजे माझा वैयक्तिक स्वतः मागल्या 15 वर्षांनी सगळ्या गावकऱ्यांना पाठपुरावा आहे. आणि हे पाठपुरावा करत असताना मागल्या 4 दिवसात अचानकच आम्हाला मेसेज मिळाला की अशी ट्रस्ट झाली. ट्रस्ट झाल्याबद्दल आम्हाला त्याच्याबद्दल काही हे नाही झालं, पण ज्या पद्धतीने झाली की जे एक सरळ मार्गाने व्हायला पाहिजे किंवा सगळ्या गावकऱ्या, ती पद्धत चुकीची आहे. हे असं व्हायला नाही पाहिजे होतं. काय ना एकंदरीत पाहायला गेलं तर लोक आता देवाला पण सोडून गेलेत, भ्रष्टाचार देवाच्या नावानं देखील करतायत. यावर आता तुम्ही काय कारवाई करणार? कारवाई त्यांच्यावर नक्कीच करणार आहेत. त्यांनी ट्रस्ट करायला काही हरकत नव्हती, पण त्यांनी सगळ्या गावाला विश्वासात घेऊन करायला पाहिजे होतं. हे साफ चुकीचं आहे. त्याच्यामुळे पूर्ण गावाच्या वतीने आम्ही सगळे जाणार आहेत आणि उपोषणाला बसणार आहेत. काय एकंदरीत उपोषणाचा कालावधी काय असणार आहे, कुठं बसणार आहेत, काही ठिकाण सांगता येईल? बीडला बसणार आहेत, कलेक्टर ऑफिसला. नक्कीच पाहू शकतात तुम्ही अनेक ठिकाणी अनेक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विकास कामं केले जातात, त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो, पण देवाच्या कामामध्ये देखील भ्रष्टाचार होतोय. काय सिद्धूभाई एकंदरीत तुमच्या गावामध्ये ही घटना घडली, असा स्कॅम उघड झालेला आहे, आता देवाला देखील लुटण्याचं काम हे नेते पुढारी करतायत का? हे चांगले हुशार नेते, त्यांनी समजा गावाचा विचार घेऊनच हे करायला पाहिजे होतं ना. कवर गावाला अंधारात ठेवायचे. 15 वर्ष झालेले ह्या गोष्टीला 15 वर्ष झाले. आता उघडकीस आली, त्यांचे गुन्हे दाखल झालेच पाहिजेत ना. आता गाव आक्रमक झालेलं आहे, आंदोलन सुद्धा करणार आहेत. जर नाही आंदोलन करणार आम्ही, त्यांच्या मागे लागणार, हातपाय धुवून मागे लागणार आम्ही. काय या माध्यमातून त्यांनी अनेक फंड घेतले असतील, विकास कामांसाठी वेगवेगळे निधी आले असं, शासकीय अनुदान देखील आला. ट्रस्ट 15 वर्षपूर्वाचा जुना आहे म्हणल्याच्या नंतर अनेक पैशांचा घोटाळा झाल्याचं देखील घोटाळा झालेला असणार, 100% असणार ना. घोटाळा झालाच असणार, 15 वर्षाचं नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकतात आता गावातल्या ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिका झालेल्या आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी 2 ठिकाणी बॅनर त्यांनी अचानकपणे रात्रीतून लावण्यात आलेलं आहे. एकंदरीत या घटनेमध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरामॅन सह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, गोवर्धन, बीड.